परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी हतबल न होता प्रामाणिकपणे कष्ट आणि नियोजन केल्यास यश नक्की मिळतं। एका तरुण शेतकऱ्याने हे दाखवून दिलंय। 26 गुंठ्यात त्यानं ढोबळी मिरचीची लागवड करून 1.5 महिन्यात 8 लाखांचं उत्पन्न घेतलंय। 26 गुंठ्यात 8 लाखांची ढोबळी मिरची, 1.5 महिन्यात 10 ते 12 टन ढोबळी मिरचीचं उत्पादन। प्रतिकूल परिस्थितीवर तरुण शेतकऱ्याची मात। इंदापूर तालुक्यातील शेळगाव हगारवाडी गावातील विकास दादाराम मेरगळ या युवा शेतकऱ्यानं ही किमया साधली आहे। खरं तर कोणतीच गोष्ट अनुकूल नव्हती। घरची परिस्थिती अत्यंत बेताची। वडील मोलमजुरी करत होते। उत्पन्नाचं कोणतंच साधन नव्हतं। अशा वेळी विकासनं छोटे माल वाहतूक वाहन खरेदी करून शेती माल वाहतूक सुरू केली। पुढे वडिलांचा सल्ला घेऊन त्यानं आपल्या शेतीतील 26 गुंठ्यात शेड नेट उभारून ढोबळी मिरचीची लागवड केली। त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेतून 18 लाखांचं कर्ज घेतलं। शेड नेट मध्ये 70 टिपर लाल माती टाकली। त्यासाठी 1,75,000 रुपये खर्च आला। शेडनेट साठी 5.5 लाख रुपये खर्च आला। शेडनेट उभारल्यानंतर विकास यानं रोप वाटिकेतून इंद्रा जातीची 9,000 रोपं विकत आणून गादी वाफ्यावर लावली। या रोपांसाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली। तापमानात वाढ झाल्यास वरच्या बाजूनं फॉगनच्या माध्यमातून रोपांना पाणी दिलं जातं। चालू सीझनला दुष्काळी परिस्थिती, जास्त पाण्याची अडचण आहे आणि या परिस्थितीला मात करून आम्ही 26 गुंठ्याचं शेडनेट उभा केलेलं आहे। त्यामध्ये इंद्रा या व्हरायटीची ढोबळी मिरचीची लागवड केलेली आहे। तर यासाठी पाण्याची खूप अडचण असल्यामुळे आम्ही टँकरने पाणी विकत आणून वापरत आहे आणि या परिस्थितीवर मात करून आम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे। उन्हाळ्यात मेरगळ यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला। त्यामुळे त्यांनी टँकरनं विकत पाणी आणून मिरची जगवली। पिकाला औषध जमिनीतून मुळाद्वारे देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली। आम्ही या ठिकाणी रोपांची चांगल्या पद्धतीची काळजी वगैरे घेतो। यावर योग्य औषधांची फवारणी वगैरे घेऊन चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन या ठिकाणी काढत आहे। त्यामुळे उघड्यावरील तरकारीच्या पिकांपेक्षा शेडनेटमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा या ठिकाणी भेटत आहे। मिरचीवर लाल कोळी, थ्रिप्स, पांढरी माशी, हिरवी माशीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता विशेष खबरदारी घेण्यात आली। दर आठवड्याला 300 लिटर पाण्यात औषध सोडलं जातं। 7 दिवसाआड आलटून औषध फवारणी केली जाते। औषध फवारणीसाठी आठवड्याला 7,500 रुपये खर्च करण्यात येतो। ठिबक सिंचन केल्यानं दिवसातून केवळ 20 मिनिटं पाणी पुरेसं होतं। आम्हाला चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन या ठिकाणी मिळत आहे। आतापर्यंत 10 ते 12 1.5 महिन्यामध्ये प्रोडक्शन निघालेलं आहे आणि आम्हाला त्या मिरचीला 1 किलोला साधारणतः 65 रुपयाने दर भेटलेला आहे। तरी 7 ते 8 लाखाचा आम्हाला या ठिकाणी फायदा झालेला आहे। रोपांची वाढ योग्य पद्धतीनं व्हावी याकरता रोपांच्या शेंड्याला सुतळी बांधल्यानं मिरचीच्या झाडाला आधार मिळालाय। तसंच फळाला खेळती हवा मिळाल्यामुळे रोपांची उंची वाढायलाही मदत झाली आहे। विकासनं मल्चिंग पेपर न टाकता रोपं थेट लाल मातीत लावली आहेत। तापमान वाढल्यामुळे त्याचा रोपावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। त्यामुळे मल्चिंग पेपरचा वापर त्यांनी आवर्जून टाळला। विकास मेरगळेनं 1.5 महिन्यात 10 ते 12 टन ढोबळी मिरचीची विक्री केली असून त्यातून तब्बल 8 लाखांचं उत्पन्न मिळवलंय। खूप गरिबी होती आमची। गरिबी असताना आता पुन्हा असताना आम्हाला 1 एकर रान होतं। तर त्याच्यावर पोरांनी कष्टाने भरपूर कमवून ठेवलं। प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विकास मेरगळ या तरुण शेतकऱ्यानं आधुनिक शेतीचा मार्ग अवलंबून शेतीला फायदेशीर बिझनेस करून दाखवलाय। विकासप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही असे प्रयोग केल्यास शेती फायद्याचा धंदा झाल्याशिवाय राहणार नाही। जावेद मुलानी, झी मीडिया, इंदापूर।